बालकृष्ण पाटील यांनी खऱ्या अर्थाने ही स्पॉन्सर केलेली ट्रॉफी आहे 50+ साठी. त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. धन्यवाद डॉक्टर गवली सर. बघू शकता आपण भगवानजी पाटील आणि प्रदीपजी जोशी हे दोन्ही संघाचे ऑनर आहेत आणि आमचे बलवंतजी वेलेकर देखील आज जोडलेले आहेत. क्या बात आहे. भगवान पाटील खुश आहेत. जरी 40+ ची टीम या स्पर्धेतून बाहेर झाली तरी मात्र 50+ ची टीम त्यांची अंतिम फायनल मध्ये पोहोचलेली आहे. चला दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. पांगेबाई ट्रॉफी आणि खुर्ची घ्या आपली इकडे. चला खूप खूप धन्यवाद. नक्कीच आमचे नरेशजी कारभारी, सत्यवानजी पाटील, परशुराम फायटर्स दापोडे संघाचे संघमालक भगवानजी पाटील, बीबी स्पोर्ट इताडे आणि बलवंतजी वेलेकर, नक्कीच आपला मनपूर्वक सरसे स्वागत. चला सामन्याला सुरुवात करूया. BPL अध्यक्ष चषक 2025 चा पहिला मेगा फायनल. यानंतरचा दुसरा सामना असेल फसुबाई इंटरमेडिएट सारंगाव आणि आई गायदेवी सोनाले. वेलकम दया भंडारी, कैलास नाईक, आपले देखील स्वागत. आई गावदेवी सोनाले संघाचे प्रशिक्षक कोच आहेत आणि टीम अंतिम फेरीमध्ये दाखल झालेली आहे. तानाजी भोईर, आपले देखील स्वागत. सर्व आमचे मान्यवर, सर्व खेळाडू, सर्व लाडके प्रेक्षक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सरचे स्वागत करून मी मेगा फिनाले सामन्याच्या पहिल्या इनिंगला सुरुवात करतोय. चला दोन्ही पंच या सामन्यासाठी सुरेश घरात आणि भाऊ पाटील, तर बीबी स्पोर्ट इत्यादी सलामी जोडी प्रल्हाद नाईक आणि उमेश पाटील. क्या बात आहे. टार्झन शेठ पाटील देखील काफी खुश. चला मित्रांनो सामना सुरू करूया आपण. आणि या सामन्याच्या 4 ओव्हर नंतर म्हणजे अर्थातच इनिंग ब्रेक मध्ये आपण 40+ च्या मेगा फिनाले सामन्याची नाणेफेक कंप्लीट करणार आहोत. चला सामना सुरू करा. लगेच सलमान जोडी मैदानामध्ये पोहोचली आहे. चला कालिका माता कारभाऊ कासने, नक्कीच या संघाचा मनोज एक विशेष राहिला आहे. या स्पर्धेमध्ये ही टीम अपराजित राहिलेली आहे. सलग 5 सामने जिंकून या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये टीम पोहोचलेली आहे. कालिका माता कारभाऊ कासने अपराजित टीम आहे. बघूया भगवानजी पाटील यांच्या टीम समोर आता पुन्हा एकदा विजय की पहिला पराभव याचं उत्तर आपल्याला मिळेल. नक्की सत्यवान पाटील, स्वर्गीय परशुराम फायटर्स संघाचे ऑनर, त्यानंतर आमचे रिद्धी सिद्धी डेव्हलपरचे मालक नक्कीच दया भंडारी आणि कालिकामाता कारभार 40+ चे माजी संघनायक नरेशजी कारभारी, त्यानंतर बलवंतजी वेलेकर, सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत.
नाना गोंडली नक्कीच नामी काफी आहे. कासने संघाचे करता धरता आणि कासने ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि या संपूर्ण सीझनसाठी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाला यांच्याकडून षटकार आणि विकेटसाठी कलरफुल टी शर्ट. क्या बात आहे. मधुकर वेलेकर खुश आहेत. सध्याच्या घडीला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चांगल्या लयमध्ये. चला चला सामन्याला सुरुवात करा आपण. काय भाऊ सर लाईट चालू आहेत. 4 व्हीलर गाडी बघा गुरुदत्त स्टँडच्या उजव्या बाजूला जी गाडी आहे कृपया जरा सहकार्य असू द्या. खेळाडू प्रेक्षक सलग 6 दिवस या स्पर्धेवर या पंचक्रोशीतील सर्वच खेळाडूंनी प्रेम दाखवलाय. आता शेवटचे 2 सामने आहेत. नाना गोंडली संघाचे संघ मालक आहेत प्रदीप जोशी आणि नाना गोंडली कालिका माता कारभाव कासने. पहिला चेंडू प्रल्हाद नाईक. अंतिम सामन्यातून पहिल्या इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू भरपूर शटल क्रॉस चांगला फटका. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनला सीमा पार. हे तोय चौकार. काय सुरुवात आहे. प्रल्हाद नाईकनं देखील जसजशी स्पर्धा पुढे गेली आहे तसतसा फलंदाजीतून सूर त्यांना गवसलेला आहे. चांगले खेळाडू आहेत. गावदेवी 40+ संजयभाई म्हात्रे साहेबांच्या टीमचे ते संघनायक आहेत आणि सध्याच्या घडीला बीबी स्पोर्ट इताडे या संघाकडून ते खेळत आहेत. संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं धनादेश देखील प्राप्त झालेलं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार भगवानजी पाटील आमच्या मान्यवर कक्षामध्ये आणि कारभाव कासने संघाचे दोन्ही संघ मालक इन ऍक्शन मध्ये नाना गोंडली आणि प्रदीप जोशी. होतील कधी खेळवण्यात 40 झाली 45 झाली 50 झाली. या संघटनेशी संलग्न आहेत असं वाटलं नाही. एक परिवारासारखा हा खेळ या संघटनेच्या माध्यमातून खेळला गेलेला आहे. भगवान पाटील बोलतात मला 5 वर्ष बाकी आहेत अजून. 45 झालेत 50ला 5 वर्ष आहेत. पुढे पुढे तिकडे सरका तुम्ही. यस तुम्ही जरा साईडला व्हा. चेंडू त्या दिशेने येईल. हा फटका अगदी सरळ बॅट न केला. क्षेत्ररक्षक जज करतात. काय कमालीचा झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज प्रल्हाद नाईक झेलबाद. हा संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज वेलकम. नक्कीच प्रल्हाद नाईकने मनोज फटकाना दुरी मनस्थितीमध्ये खेळला होता. प्लेसमेंट करावी की मोठा फटका खेळावा. नक्कीच फटक्यावर नाराज आहेत. गॅप शोधता आली नव्हती. चेंडू हवेमध्ये खेळले होते. नाना गोंडलीनं पलटवार केला आहे. एक तुम्हारी एक हमारी बारी बारी सबकी बारी. प्रल्हाद नाईक नक्कीच नाराज असतील. महत्वाचा सामना आहे. पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. आता फलंदाजीसाठी नक्कीच बघूया. पहिली विकेट 4 या धावसंख्येवर. फलंदाज मधुकर वेलेकर. हा फटका देखील हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करता संजय पाटील. सलगचा दुसरा विकेट नाना गोंडलीच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. नक्कीच मनोज बीबी स्पोर्ट इत्यादी संघाला मला वाटतं कुठली तरी घाई झालेली आहे. संघ मालक भगवानजी पाटील आलेत आणि त्याचा दर्पण तर यांनी घेतला नाही ना.
कारण की ते नसताना त्यांनी सामने जिंकलेत आणि आता संघ मालक आलेत ना, थोडेसे खेळाडू घाई गडबडीमध्ये खेळतायत. 3 चेंडू 4 धावा 2 विकेट. बघूया नाना गोंडली हॅट्रिकवर आहेत आणि हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली तर त्यांच्याच माध्यमातून दिले जाणारे टी शर्टचे ते मानकरी होतील. संजय पाटील गंगामाता गुंदवली संघाचे एवन जोडी चे शिलेदार. बघूया चांगली फलंदाजी संजय पाटीलने देखील या स्पर्धेतून केलेली आहे. बघा दोन्ही महत्वाचे खेळाडू अगदी लागोपाठच्या चेंडूवर बाद झालेत. प्रल्हाद नाईक नंतर मधुकर वेलेकर. इथे डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल. हॅट्रिक ऑन. इथे चेंडूला अगदी लेट कट केले. गॅप मधून चेंडू चाललाय डीप थर्ड मॅनला. 3 खेळाडू चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमा पार येतोय चौकार. काय क्लास फटका केले होते. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. संजय पाटीलनं नक्कीच बीबी स्पोर्ट इत्यादी संघावरून 50+ क्रिकेट चांगला केलेला आहे. हा फटका अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप मधून चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि आला सलगचा दुसरा चौकार. नाना गोंडलीनं 5 चेंडू फेकलेत. 3 चौकार 2 विकेट. नक्कीच आता भगवान पाटील यांची चिंता थोडीशी हटली असेल कारण की धावा 12 आलेत. विकेट जरी 2 गेले तरी धावा 5 चेंडूमध्ये 12 लागलेले आहेत. येणाऱ्या फलंदाजीतून नक्कीच तुम्हाला प्रमोददादा भोईर, नाना पाटील, शैलू पाटील सारखे फलंदाज पाहायला मिळतील. अंकुश पाटील आहेत. बघूया चांगली टीम आहे. किरण पाटील देखील आहेत. विश्वनाथ ठाकरे देखील आहेत. हा फटका पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक नामदेव पाटील. चुकी होणार नाहीये. 3 चौकार 3 विकेट. एक तुम्हारी एक हमारी. काय नाना गोंडलीने ओव्हर कंप्लीट केली. संजय पाटीलनं 2 चौकार जरूर ठोकले मात्र या चेंडूवर त्यांचा फटका फसला होता. बघा अगदी आपण विचार केला मनोज तर या कालिका माता कारभाव कासने संघामध्ये असे काही गोलंदाज आणि फलंदाज आहेत की त्यांच्या समोर भले टीम पराभूत झालेले आहेत. अगदी बरोबर. या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर बेबी स्पोर्ट इताळेचे सर नव्हते तर शाळा बरोबर चालू होती. सर आली शाळा बिघडली. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच अजून येणाऱ्या गोलंदाजीमध्ये संजय पाटील, डॉक्टर मनीष शिवारी आणि आता ज्ञानदेव पाटील आलेत. उमेश कारभारी देखील आहेत. काय गोलंदाजी युनिट आहे या टीम कडे. ओव्हर नंबर 2 ज्ञानदेव पाटील. शॉर्ट रनअप न ओव्हर द विकेट. इथे उमेश पाटीलला चेंडूला टर्न केलाय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेची कॉलिंग. हा ना आणि अखेरकार प्रमोद भोईरची विकेट धावबाच्या स्वरूपात. फलंदाज बाद. प्रमोद भोईरचा दिवस नाहीये. दोन्ही सामन्यातून धावचीत बाद झालेत. नाराज आहेत. स्वतः संघाचे संघनायक आहेत बेबी स्पोर्ट इताडे. नवीन फलंदाज शैलू पाटील.
शैलमाता वाल या संघाचे खेळाडू आहेत. शैलेश पाटील, तेरावर 4 बाद झालेत का मनोज? इथे बघूया चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग रिझन कडे आणि हा चेंडू अडवला किरकार. तिसरी धाव पूर्ण केली. वा, शैलेश पाटीलची फिटनेस पहा. 3 धावेनं संघाची टोटल 16 धावा. तीन धावा पूर्ण केल्यात उमेश पाटीलनं. इथे अगदी तेज तर्रार चेंडू टाकला आहे. फलंदाजाचं फुटवर ओळखून ज्ञानदेव पाटील नेहमी गोलंदाजी करत असतात. फलंदाज कुठल्या स्ट्रीकवर आहे याचा बारकेने अभ्यास या गोलंदाजाने नेहमी केलेला आहे. डॉट बॉल. हा फटका हवेमध्ये बघूया. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूला उचलतात. पैकी खराब आहे. प्रदीप जोशी आहेत, घाबरायचं काम नाही. प्रदीप जोशी आहेत, तिथून चेंडू मागे जाणार नाहीये कारण की ते संघाचे संघ मालक आहेत. काय फिल्डिंग केलेली आहे. या आधीच्या सामन्यातून देखील त्यांनी संघाच्या 3 धावा वाचवल्यात. वा, गुड फिल्डिंग जोशी साहेब. 2 धाव्यानं संघाची टोटल झाली ती 18. 1 ओव्हर 4 चेंडू, 18 धावा लागलेत. धावा बरोबर आहेत मात्र विकेट कुठेतरी जास्त गमावले. तारावून दिले. त्रिफळाची शैलेश पाटील इज गॉन. नक्कीच इथे अंकुश पाटील, साईकृपा डुंगे संघाचे डावखुरे आताचे फलंदाज आणि नक्कीच आगरी कोळ्यांची शान एकविरा आईची टोपी घालून त्यांनी स्पर्धा केलेली आहे. वा, चांगले लोक बघू शकता आपण. अंकुश पाटील यांना ऑन स्क्रीनवर दाखवलं जातोय. दुसऱ्या ओव्हरचे 5 चेंडू फेकलेत, 6 धावा दिलेत आणि एक महत्वाची विकेट शैलेश पाटीलची. नक्कीच प्रदीपजी जोशी साहेबांच्या टीमला गंगामाता गोंदवली नवीन 40+ संघाचे संघनायक संजयभाऊ म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आहेत. धन्यवाद संजयभाऊ म्हात्रे. आपलं खूप खूप स्वागत आहे BPL अध्यक्ष चषक 2025 मध्ये. नक्कीच प्रदीप जोशी साहेबांचे मेहुणे आहेत. संजय म्हात्रे गोंदवली यांनी कालिकामाता खारभाऊ कासने या टीमसाठी आणि BPL अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद संजयभाऊ म्हात्रे. 2 ओव्हर 5 बाद 19. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 7. डॉक्टर मनीष शिवारी खुश आहेत. संजय पाटील, उमेश कारभारी, ज्ञानदेव पाटील सारखे दिग्गज खेळाडू या टीम मध्ये आहेत. 40+ आणि 50+ दोन्ही फॉर्मेट मधून एक खेळाडू ही स्पर्धा केलेली आहेत. डॉक्टर मनीष शिवारी 40+ खेळले नाही मात्र 50+ खेळलेले आहेत आणि चांगला क्रिकेट एन्जॉय केलाय. व्यवसायाने डॉक्टर आहेत, चांगलं व्यक्तिमत्व. दोन ओव्हर 19. चला पुढील दोन्ही टीम 40+ कॅटेगरीचा अंतिम सामना फसुबाई इंटरबाजे सारंगाव
आणि आई गावदेवी आली. दांडी दांडी इथे संजय पाटील ना ही दांडी उडवली अंकुश पाटीलची. आणखीन एक विकेट. सन्मान्य अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब आम्हाला जोडलेले आहेत की भरपूर वेळ घेत आहेत. प्रत्येक सामन्यासाठी आपण वेळ वाया घालवू देऊ नका प्लीज. संजयभाई म्हात्रे साहेब एकदा स्पर्धेला भेट देऊन गेलेले आहेत आणि पुन्हा एकदा ते बक्षीस वितरण सोहळ्यासाठी इथे उपस्थित होतील. नक्कीच रवींद्र तरे सर, ज्ञानेश्वर म्हात्रे, अगदी साहेबांचे दोन जवळीक सहकारी. इथे अजून एक चांगला चेंडू. विश्वनाथ ठाकरे फलंदाजीसाठी मैदानामध्ये गेलेत. एकोणवीस धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. एक विकेट, एक डॉट. इथे हा चेंडू देखील खूप दूरवर ठेवला होता. संजय पाटील तर कमालच केलेली आहे. माता भगवती वाईट या फलंदाजी करणाऱ्या टीम करून हा पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. डेऱ्याची मागणी केली आहे. चला तिसरे पंच मात्र सर या आपण प्रिन्स मिस टेक्निकल टीम, रविशेठ गुलवी आणि प्रथमेश पाटील आणि ऑल टीम कॅमेरा वर्क सर्वांचे विशेष आभार. आमचे लियन डीजे, पॅरी केनी, जितू मंडप, डेकोरेटर दापोडे, त्यानंतर आमचे समालोचक, गुणलेखक, पंच कमिटी सर्वांचा विशेष धन्यवाद. फेल डिलिव्हरी, डॉट बॉल. इथे हा चेंडू कमी गतीने सोडलाय आणि इथे एक सिंगल धाव तर कंप्लीट केलेली आहे लेगबॅकच्या स्वरूपात. धावसंख्या 20 धावा. काय संजय पाटीलने चौथ्या ओव्हरला सुरुवात केली मनोज. 4 चेंडू मध्ये 1 विकेट आणि 1 लेग बाईज. चांगली सुरुवात. आता शेवटचे उरले सुरले 8 चेंडू आहेत. अंतिम बीबी स्पोर्ट इताडे टीमच्या फलंदाजांकडे. इथे बघूया उमेश पाटीलनं अगदी सेफ फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटला चाटून शॉट थर्डमॅनला उचललाय नाना गोंडलीनं. एक सिंगल. धावसंख्या 22. 21. प्रोटेक्शन ठेवले गेले. आपण पाहतोय शॉट फाईन लेग आणि शॉट थर्ड मॅन रिझन मध्ये जे या संघाचे संघ मालक आहेत. एका बाजूला नानाजी गोंडली तर दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण प्रदीपजी जोशी. नक्कीच रूपम पाटील, मानाजी पाटील, बजरंगदा पाटील, विजेंद्र पाटील आणि ऑल पाटील अँड पाटील कंपनी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. फसुबाई इंटरबजेट सारंगाव संघाचे हे खंदे समर्थक आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात है. बजा नहीं तो मजा नहीं. 3 ओव्हर 6 बाद. धावा बनलेत 21. 7 त्रिक 21. 7च्या सरासरीनं धावसंख्या आपण पाहतोय. शेवटच्या ओव्हर मध्ये 10 ते 15 आल्या तर एक चांगली फाईट अंतिम सामन्यातून आपल्याला पाहायला मिळेल. बघूया गोलंदाज बघा कोण आले. उमेश कारभारी, डॉक्टर मनीष शिवारी यांना थांबवलाय. भरपूर पर्याय आहेत जोशी साहेबांकडे आणि नाना गोंडले यांच्याकडे. पहिला चेंडू नाना गोंडलीनं अगदी चांगला चेंडू पकडलाय. बघा नाना गोंडले आणि प्रदीप जोशी साहेब
एसटी रक्षकाचे 2 केंद्रबिंदू. आपण म्हणतो ना इथे खेळाडू कच्चा असतो मित्रांनो, तिथे कच्चा खेळाडू तुम्हाला ठेवून तुम्ही किती वेळा लुस्कान स्वीकारले तुम्हाला माहित असेल. तिथून चेंडू फिरकी घेतो नेहमी. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. हा सामना बीबी स्पोर्ट इताड आणि नाना गोंडली जणू काही आपण पाहतोय. 2 धावेनं संघाची टोटल 23. तर शेवटचे 4 चेंडू आहेत. सुरेख चेंडू अगदी आपण पाहिला तर खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. बघूया, एक पूर्ण केले, दुसरीसाठी नाना गोंडले आले एसटी रक्षकाच्या समोर आणि अगदी चेंडू चांगला कलेक्ट करून फलंदाज उमेश पाटीलला धावचीत बाद केलाय. नित्यानंद ट्रॉफीचे प्रणेते महेश ठाकरे. पावसाळी रबरबोर्डची जी स्पर्धा होते स्वर्गीय वसंत उंदरे ठाकरे केडानगरी रांजोली इथून त्या स्पर्धेचे करता धरता आपला मनपूर्वक सरचे स्वागत. या आपण मान्यवर कक्षामध्ये महेशजी ठाकरे. तीन चेंडू बाकी आहेत आणि किरण पाटील. चांगला चेंडू, अगदी जलद गतीने चेंडू टाकला होता. प्रदीप जोशी साहेबांची टीम बीपीएल 2025 अध्यक्ष चषकामध्ये सलग 5 विजय घेऊन हा अंतिम सामना खेळते. बीबी स्पोर्ट इताडी या टीम समोर धावा लागलेत 25. 4 चेंडू टाकलेत आणि हा 5वा चेंडू आहे. इथे पुन्हा एकदा नाना गोंडली पिक्चर में या ओव्हर मधून 5 चेंडू टाकलेत आणि जवळजवळ 4 चेंडू नाना गोंडलीने पकडलेत. 26 धावा. सुरेख चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला आहे. इथे पहिल्या इनिंगची समाप्ती आणि बीबी स्पोर्ट इताडे टीम नाणेफेक जिंकून धावा बनवलेत 4 ओव्हर मध्ये 26 आणि आता अंतिम सामना जिंकण्यासाठी 27 धावांचं लक्ष आहे कालिका माता कारभाऊ कासने टीम समोर. चला आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करूया.
यायचंय येस आमचे सर्व मान्यवर येतील आणि त्यांच्या उपस्थित टॉस होईल. इट्स अ मेगा फिनाले 40 ची अंतिम मॅच आणि त्या अंतिम मॅचचा टॉस आमचे सर्व मान्यवर येत आहेत. सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. भगवानजी भोईर, भगवानजी पाटील, आई गावदेवी सोनाले संघाचं खूप खूप स्वागत, त्याचबरोबर अभिनंदन. फक्त एक स्टेप्स तुम्ही दूर आहात चॅम्पियन पदापासून. त्याचबरोबर फसोबा एंटरप्राइजेस सारंगाव संघाचे आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. आपण सुद्धा फक्त एक स्टेप्स दूर आहात. टॉस होणार आहे. एक बाजू नेहमीप्रमाणे आपण बघितलेले आहे की 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेब यांचा फोटो आणि दुसरी बाजू विद्यमान अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांचा फोटो. दोन्हीपैकी एकाच नाम निर्देशन आपण करायचं आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभास्ते टॉस होईल. कॉलिंग कोण करणार आहे? आई गावदेवी सोनाली संघाचे कॅप्टन, त्यांचं म्हणणं आहे. यस यस सर्व मान्यवरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. टॉस साठी आलात. नाही, फ्रेंडशिप काय करायची असेल ते इथे करून घ्या. मैदानात फ्रेंडशिप चालणार नाही. यस नाही, डेफिनेटली नाही. आतापर्यंत खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून बघायला मिळालेला आहे. टॉस जिंकलेले आहे. कसं फारसा आपण ओपनिंग घेणार कारण मॅच सुरू होणार आहे. त्यामुळे फारसं ओपनिंग घेणार नाही. पण तो खरं मॅच सुरू करायची. पंचांनी मॅच सुरू ठेवायची आहे. आमचं ओपनिंग चालू राहील. कसा अनुभव आला खेळताना, ही स्पर्धा खेळताना? खूप मजा आली आणि मी प्रथम कुंदन भाई पाटील आणि संजयभाई म्हात्रे यांचा खूप खूप धन्यवाद करतो का ही अशी BPL जी केली एक नंबर. ॲज अ कॅप्टन म्हणून संघाला घेऊन जी प्रीमियर लीग तुम्ही खेळलात त्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड आहात? हो, खूप सॅटिस्फाय. निर्णय काय असणार आहे? टॉस जिंकलेला आहे, फील्ड करणार आम्ही. या पाठीमागे विशेष उद्देश काय आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे? बॉलिंग अटॅक चांगला आमचा आणि टार्गेट कमी करून चेस करून. काय माइंडसेट असेल? किती धावांपर्यंत थांबवलं तर तुम्ही चॅम्पियन ठरू शकाल? 40+ थांबवू आम्ही त्यांना. सेमीमध्ये जो संघ खेळला तोच असेल की त्याच्यामध्ये एखाद दुसरा बदल केला जाईल? तोच सेम संघ. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तुमच्या पाठीराख्यांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आई गावदेवी सोनाली संघाचे कॅप्टन, पॉप्युलर कॅप्टन माझ्यासोबत आहेत. टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? बॅटिंगच करणार होतो. मनासारखं झालेलं आहे. कसं वाटलं खेळताना? कसं एन्जॉय केलं ही स्पर्धा, संपूर्ण स्पर्धा? कारण पाहतोय 2008 पासून 40+ खरं तर सुरुवात झाली, पण पहिल्यांदाच आपण पाहतोय 40+ आणि 50+. कसं एन्जॉय केलं? आमची मॅच आहे गावदेवी 40+ सोनाले हे 3 वर्षच झाले आम्ही ॲशनमध्ये जॉईन झालेलो आहेत. आमचे संघच नव्हता. पहिल्यांदा आम्ही कुस्ती पेलवान, त्याच्यामुळे आम्हाला एक प्लेयर नव्हते. जमा करून आम्ही 3 वर्ष झाली जमा केली. BPL गेल्या वर्षी पण झाली. आम्हाला सांगितलं का तुम्ही घेता का संघ म्हणून. आम्ही गेल्या वर्षी पण भरला. गेल्या वर्षी आमचा 3रा क्रमांक लागला होता आणि यावर्षी पण ती संधी मिळाली. आणि खरोखर खेळण्याला खूप सगळे गावचे प्लेयर जे एकत्र येतात भावाप्रमाणे खेळायला जी मजा वाटते खूप सुंदर. संजयभाई, कुंदनदादा पाटील यांचे मनापासून आभार मानतो. आणि हा खरा भिवंडी प्रीमियर लीग नाही, हा जो आपल्या देशाचा IPL चालू आहे त्याच्यासारखी त्याच्यापेक्षा जास्त मजा या BPLमध्ये आलेली आहे. तर ही जी BPL स्पर्धा ही दरवर्षी व्हावी आणि दरवर्षी खेळण्याची जी संधी आहे ती प्रत्येक प्लेअरला मिळावी हे मी त्यांचे कुंदनदादा पाटील आणि पूर्ण कमिटी यांच्या मनापासून मी वैयक्तिक मत माझं मानतो की त्यांनी दरवर्षी चालू ठेवावे असं. सोनाले गावचा विचार जर केला तर रेग्युलर संघ तुमचा बऱ्याच वर्षापासून खेळतोय. स्वामी समर्थ सोनाळे असेल, सोनाळे 40+ हा संघ तुम्ही आता म्हटलं 3 वर्षात केला, पण 3 वर्षात तुम्ही खूप उंच भरारी घेतली असं नाही वाटत? दादा 3 वर्षात आम्ही भरारी घेतली, खूप मेहनत पण केली त्याच्यामागे. आणि आमच्यामध्ये जे रेग्युलर प्लेयर आहेत ते अजून कोणी जॉईन झालेले नाही. फक्त एक इंद्रपाल तरेच आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त सगळे आमचे जे प्लेयर आहेत ते रेग्युलर नाही आहेत. येस, डेफिनेटली. तरे ब्रदर्स म्हटल्यानंतर कित्येक वर्षापासून आम्ही पाहतोय तरे ब्रदर्सचा खेळ. यापूर्वी तेच आहेत फक्त. इंद्रपाल तरेच एक रेग्युलर प्लेयर आहे. अजून त्याचा लहान भाऊ तो यायचा बाकी आहे आणि बाकी सगळे नवीनच प्लेयर आहेत पण पूर्ण.
आता त्या मेन मुद्द्यावर येतोय. बॅटिंग करायची आहे, तुम्हाला चॅम्पियन व्हायचं असेल तर साधारण काय माइंडसेट, किती धावापर्यंत गेलात? कारण यापूर्वी थोडंसं फलंदाजीला थोडासा संघर्ष करावा लागला होता. नो डाऊट चिंतामणे खूप चांगली बॅटिंग केली. यावेळेला काय बॅटिंग लाईनमध्ये बदल केला जाईल आणि साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. तुमच्या संघासाठी, तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो, यानंतर आपण पाहणार आहोत मेगा फिनाले. तर त्यामध्ये टॉस जिंकून फसोबा एंटरप्राइजेस सारंगाव संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आई गावदेवी सोनाली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. ही मॅच संपल्यानंतर दोन्ही संघ कॅप्टन फसोबा एंटरप्राइजेस सारंगाव, त्याचबरोबर आई गावदेवी सोनाली संघाचे कॅप्टन, आपण ही मॅच संपल्यानंतर पुन्हा एकदा रॉ करायचं, रॉमध्ये उभं राहायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रगीत होईल, तुम्हाला शुभेच्छा दिल्या जातील, ट्रॉफीसुद्धा तिथे आली जाईल. त्यानंतर मग खऱ्या अर्थाने मॅचला सुरुवात होईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सज्ज आहेत आमचे दिग्गज समालोचक, खूप एक आगळेवेगळ्या शैलीने समालोचन करतायत. मनोज ठाकरे. धन्यवाद गवली सर. या ठिकाणी बोलूया आपण खेळाकडे. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या जर पाहिली तर 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर असतील, प्रेक्षक वर्ग, खेळाडू, या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी लॉट कमिटी मेंबर जेवढे पण आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. कमिटीच्या लॉट कमिटी मेंबर जे असतील त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 18 अंकावरती. यावेळेस क्या बात आहे, स्लाइस केलं गेलं आहे कव्हरच्या रिजनला. मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव घेतली, लगेच पाहता पाहता दुसरी धाव ही कंप्लीट होताना पाहायला मिळते. क्या बात आहे. नानाजी गोंधली खुश आहेत, प्रदीपजी जोशी खुश आहेत, कारण संघ आपला खूप चांगला काम करतोय. ज्या पद्धतीने सर्व या फॉर्मेटमध्ये खूप चांगली मेहनत घेत आहेत सचिव साहेब आणि त्यांचा संघ या फॉर्मेटमध्ये चांगला काम करतोय. क्या बात आहे. पुढील चेंडू यावेळेस ही पाहतोय आपण, तडाखा तर दिला होता. आपण पाहतोय मिडविडच्या रिजन मध्ये. या ठिकाणी पाहतोय आपण एकच धाव घेतली जाते. मनीष शिवारी. क्या बात आहे. रातो की कातील म्हटलं तर वागं ठरणार नाही. या प्रत्येक मॅच मध्ये चांगली कामगिरी त्यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या मॅच मध्ये सुद्धा 27 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती 21 जमा झालेली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. विजयाच्या जवळ समीप या स्पर्धेतील अंतिम सामना विजय करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कालिका माता 11 खारबाव आणि कासने अशी ही टीम पाहायला मिळते. अंतिम क्षण या ठिकाणी पाहायला मिळते. 50+ ची फायनल चालू आहे आणि जशी फायनल व्हायला हवी होती तशी मात्र होत नाही. परंतु याच्यामध्ये मी तर म्हणेन की कालिका माता 11 या संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि या चषकावरती नाव कोरण्याच्या तयारीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश टन होतय. यावेळेस रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेतला गेला आहे. लेगबाजच्या स्वरूपाने एक धाव जमा झाली. धावा कशा आहेत, धावा येणं गरजेचं आहे. एका धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 23 या अंकावरती जाऊन पोहोचते. फक्त आणि फक्त 4 पावलं दूर विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतोय. कालिका माता 11 मातेचा आशीर्वाद खूप मोठा मिळालेला आहे, लाभला आहे या ठिकाणी खारबाव आणि कासने या टीमला. पुढे चेंडू यावेळेस हलक्या हाताने पाहतोय आपण, दिशा दिलेली आहे. इथे एक धाव घेतली जाते. एका धावेने 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. 3 धावांची आवश्यकता. दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. तुम्ही यो चॉईस केला का सोनालीचा? नाही केला. मग करा ना, येता घेऊन जा तिकडे लिस्ट आणि आणून द्या. या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 24. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 16 धावा आल्या त्या महत्वपूर्वक ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं षटक मधुकर, परंतु या ठिकाणी वाचवायचे आहेत त्या म्हणजे फक्त 3 धावा. काय घडेल पाहूया. पुढील चेंडू पाहूया.
हॅलो हॅलो. या ठिकाणी आपण पाहतो व्हाईट बॉल जातोय. अजून एक पाऊल पुढे, विजयाच्या जवळ समीप निकट आपल्याला पाहायला मिळते. काय खेळ संपूर्ण प्लेयरने केला, सांघिक खेळ खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाला. प्रदीपजी जोसे, नानाजी गोंडले यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ कालिका माता 11 या ठिकाणी आपण पाहतोय. विजयाच्या जवळ, विजयाच्या समीप, निकट, 2 पावलं दूर आपल्याला पाहायला बीबी मिळते. स्पोर्ट इताडेचे ओनर पुढील भगवानजी पाटील 40+ आणि 50+. या ठिकाणी टर्न केला गेला. एक धाव कंप्लीट केली. विजयाची धाव कंप्लीट होईल का? यस, क्या बात आहे. चॅम्पियन होतात, चॅम्पियन या ठिकाणी ठरतोय कालिका माता 11 हा संघ. यस 50+चा हा संघ चॅम्पियन क्या ठरलेला आहे. बात आहे, वाह काय खेळ सर आपण पाहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये. चा चॅम्पियन ठरलेला आहे. आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत ते बीबी स्पोर्ट इताडे संघाचे 40+ आणि 50+चे ओनर भगवानजी पाटील आणि स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी